शुगर एकदम लो झाली की दॅट इज अ हायर रिस्क, कारण की एकदम शुगर लो होणं म्हणजे तुम्ही कोमामध्ये जाऊ शकता. तुम्ही स्ट्रॉंग डायबिटिक मेडिसिन्सवर जर असाल तर तुम्ही तुमची शुगर लेवल जास्ती खाली जाऊ देऊ शकत नाही, कारण की हे मेडिसिन्स ऑलरेडी तुमची ब्लड शुगर कमी करायला तुम्ही घेता. असं काही केसेस की ज्यामध्ये अगदी कमी वयामध्ये डायबिटीस झालेला आहे. ज्या गोष्टी 60मध्ये किंवा 70मध्ये आधी व्हायच्या त्या आता 30मध्येच त्यांच्या हो. बॉडीला जायला लागतं. ह्याच्यासोबत जर तुमच्या फॅमिलीमध्ये जेनेटिक हिस्ट्री असेल तर तुम्हाला लवकर डायबिटीज होऊ शकते. कारल्याचं ज्यूस असेल किंवा कडुलिंबाचं ज्यूस हे प्यायल्यानंतर आपण डायबिटीस पूर्णपणे घालवू शकतो, तर यात तथ्य आहे का? कारल्याचा ज्यूस आहे, जामुनचा ज्यूस आहे सकाळी सकाळी घेणं. ह्याच्यासोबतच भिजवलेल्या मेथीच्या बिया, रात्री भिजवलेल्या मेथी सीड्स, हां. त्यांनीही दिवसभर ब्लड शुगर कंट्रोल करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. 2 पद्धती भारतामध्ये खूप प्रिव्हॅलंट आहेत. पहिलं की उठल्या उठल्या नाश्त्याला फ्रुट्स खाणं आणि दुसरं जेवणानंतर फ्रुट्स खाणं. या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. खरंच आंबा खाल्ल्यानं खूप जास्त शुगर वाढते का? तुम्ही दिवसातून 2-2, 3-3 आंबे नाही खाऊ शकत, कारण की हां. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये शुगर आहे. आपले खायचे जे पॅटर्न्स आहेत ते ॲक्च्युली आपण जुन्या पद्धतीने आत्मसात केले, तर हे जे आपण राजधानी बनलेलो आहोत डायबिटीसचं, ते पूर्ण रिव्हर्स होऊ शकतं. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. वेटसेट गोच्या नव्या कोरा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कसं आहे मंडळी, आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं, सांस्कृतिक देश म्हणूनही ओळखलं जातं, पण दुर्दैवानं डायबिटीसची राजधानी अशी सुद्धा संकल्पना आपल्या देशाशी आता जोडली गेली आहे. याला सुद्धा दुर्दैवी अनेक अशी कारणं समोर येत आहेत. मग वाढतं वजन असेल, बदललेली जीवनशैली असेल आणि डायबिटीसचा जो काही एकंदरीतच परिणाम आहे तो कालांतरानं बदललेला आहे. तरुणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याबाबत वितर्क हे इतके आहेत की आपणही विचलित होतो. तर या सगळ्या गोष्टीचे एकंदरीतच शास्त्रीयदृष्ट्या काय परिणाम आपल्या शरीरावर होतात, कसा आहार असला पाहिजे, या सगळ्याची अगदी शास्त्रीय माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्याबरोबर सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील मॅम आहेत. शैक्षणिक क्षेत्र तर आहेच, पण त्याचबरोबर अगदी आहाराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तुंग कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यांचं पुस्तक प्रकाशनही आता होणार आहे. मॅम, अष्टपैलू असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस. मॅम, अगदी मी सुरुवातच जशी केली की आपल्या देशाला दुर्दैवानं डायबिटीसची राजधानी असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने ही दुर्दैवी गोष्ट आहे. जशी जीवनशैली बदलत चालली आहे तसं लोकांमध्ये डायबिटीसचा परिणाम किंवा प्रमाण जे आहे ते कशाप्रकारे जाणवतोय आणि त्याचा आपल्या शरीरावर विशेषतः वजनावरती सातत्यानं कसा परिणाम होताना तुम्हाला दिसतोय? नाही, अगदी बरोबर तुम्ही सांगितलंय की भारत डायबिटीसची राजधानी बनलेलं आहे आणि कुठेतरी मला वाटतंय की आपण खूप प्राऊड आहे की आपण कृषीप्रधान देश आहे. त्याच्यासोबतच आपल्या जे कल्चरल आपले जे नुसके असतात, येस. की आजीचे नुसके, हाव. आपले जुने ट्रेडिशनल आयुर्वेदिक कॉन्सेप्ट्स, आपल्याला त्या सगळ्याचा खूप गर्व वाटतो. आणि आजकाल जर आपण सोशल मीडियावरती बघितलं तर एक कॉन्स्टंट डिबेट असतं की येस. ट्रेडिशनल ईटिंग वर्सेस आणि मॉडर्न ईटिंग. बरोबर. आणि कुठेतरी ट्रेडिशनल ईटिंग पण एका पद्धतीने मिसअंडरस्टँड झालं आहे मला वाटतंय की आपण वेस्टर्नाइज पण झालेलो आहोत. आपण वीकेंड्सला बाहेर जाऊन एन्जॉय पण करतो. आपलं मंडे टू फ्रायडे कल्चर पण झालं आहे, वीकेंड कल्चर झालं आहे. त्याच्यासोबत ग्रोसरी मार्केट किंवा फूड इंडस्ट्री ड्रास्टिकली बदलली आहे. फूड स्टँडर्ड्स बदललेत आणि ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला तरीही काही ट्रेडिशनल गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीने आत्मसात करतो. एक्झॅक्टली. आणि ह्याचं बिगेस्ट मला कारण वाटतं की आपण भाजी-पोळी खूप ग्लोरिफाय करतो की ते बरोबर. खूप हेल्दी आहे येस. आणि आपण वर्षानुवर्ष खात आलेलो अगदी आहे. शाळेमध्ये सुद्धा या. पोळी भाजीचा पोळी डबा. भाजी, येस. आणि आजकाल म्हणजे मी हो. खूप पेशंट्सला भेटते आणि ते मला म्हणतात की मी भाजी-पोळी खाते आणि मी खूप हेल्दी खाते. आणि भाजी-पोळी मला डायबिटीज देऊ शकत नाही किंवा बरं. इव्हेंच्युअली त्यांना डायबिटीज होतं, जरीही त्यांचं डाएट भाजी-पोळी भात असेल तरी. अच्छा. तर ह्याच्यासोबत आपलं ट्रेडिशनल नॉलेज आणि आपलं जे जुने खायचे जे पद्धती आहेत, जुने आपले जे रीतिरिवाज आहेत ते खूप चांगले आहेत. फक्त आपण कुठेतरी ते सगळं पोळी, भाजी, भात आणि ह्याच्यावरतीच आपण अडकलेलो आहे. बरोबर. सो आय फील की
त्या जी आपली जी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन थाळी आहे, जर हं, आपण हं, त्याला हं. मॉडिफाय केलं हं. आणि आपले खायचे जे पॅटर्न्स आहेत ते ॲक्च्युली आपण जुन्या पद्धतीने आत्मसात केले, बरं. तर हे जे आपण राजधानी बनलेलो आहोत डायबिटीजचं, ते पूर्ण रिव्हर्स होऊ शकतं. बरं. आणि तेच ॲक्च्युली कारण होतं, की मी हे पुस्तक लिहिलं. या येस. पुस्तकाचं नावच रिव्हर्सिंग डायबिटीज आहे. अरे वाह! आणि हं. मला कुठेतरी वाटतं, की हे रॉकेट सायन्स नाहीये. आणि खूप हे होऊ छोट्या-छोट्या होऊ शकतं. शकतं आणि साध्य हे होऊ शकतं. झालेलं आहे खूप लोकांसोबत. त्यांनी हं. रिव्हर्स केलेले आहेत. सो मला वाटतं छोट्या-छोटे नुसके आणि छोट्या-छोट्या जर आपण जीवनशैली बदलल्या, हं. तर आपण नक्कीच ह्या टॅगपासून लांब राहू. खरंय, खरंय. मॅम, आता तुमच्याकडे अनेक असे पेशंट्स येत असतील कन्सल्टेशनसाठी आणि ओव्हरऑल डायबिटीजमुळे त्रस्त असणारे. त्यामध्ये आजच्या काळामध्ये तरुणांची किती संख्या असते किंवा असं काही केसेस की ज्यामध्ये अगदी कमी वयामध्ये डायबिटीज झालेला आहे किंवा त्यामध्ये फक्त अनुवंशिकता हेच एक कारण करेक्ट. असू शकतं का? ॲब्सोल्युटली. म्हणजे हां. तुम्ही एवढं करेक्टली प्रत्येक प्रश्न असा परफेक्ट टाईमला येतोय. सो आपण बुकबद्दल पण बोलत येस, होतो. येस, येस. हे जे बुक आहे, हां. ही एक स्टोरी आहे. नॉन फिक्शन आहे, पण ही बरं. एक स्टोरी आहे. एका अच्छा. मुलाची जो आय-टी इंजिनियर आहे. अरे वय वाह! असेल 30 ते 35च्या मध्ये ओके. आणि ह्या वयात त्याला हं. डायबिटीज होते. सो ओह! तरुणांमध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याला सगळ्यात मोठी कारणीभूत गोष्ट आहे लाईफस्टाईल, जीवनशैली. येस. दुसरं आहे स्ट्रेस. हं. यंग एजमध्ये एक्सपोजर वाढलेला आहे, स्ट्रेस वाढलेला आहे. नॉन डिजिटल जगामध्ये जे जीवनशैली होती, जे स्ट्रेस लेव्हल्स होते, ते आता हां. नाही आहेत. आता ओह! हां, एक्सपोजर बरोबर. खूप आहे आणि त्याच्यासोबत प्रेशर खूप आहे. खूप आहे. आणि ह्या प्रेशरला हे दिसत नाही प्रेशर, पण ह्याला आम्ही सबकॉन्शियस प्रेशर म्हणतो, की जे प्रेशर आपल्याला कळत नाही बिल्डअप होतंय. त्याच्यासोबतच झोपेच्या सवयी पूर्णपणे डिस्टर्ब्ड आहेत. हं. आपण कुठेतरी कमी झोपेला मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटीसोबत ग्लोरिफाय केलंय, की येस. जे कमी झोपतात त्यांना आपण खूप हार्ड वर्किंग कन्सिडर करतो. येस. झोपेला हेल्थच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण प्रायोरिटी देतच नाही. बरोबर आहे. आणि हे झालं ह्याच्यासोबतच जेव्हा आपण जर वर्क कल्चर बघितलं, हं. त्याच्यामध्ये डाएटला एवढं प्रायोरिटी नाही मिळत, एवढं बरोबर आहे. महत्त्व नाही मिळत. मग कुठेतरी हे लवकर बिल्डअप ज्या गोष्टी 60मध्ये किंवा 70मध्ये आधी व्हायच्या, त्या आता 30मध्येच त्यांच्या होय. बॉडीला जायला लागतं. हं. आणि मग ह्याच्यासोबत ही पार्श्वभूमी आहे. हं. ह्याच्यासोबत जर तुमच्या फॅमिलीमध्ये जेनेटिक हिस्ट्री असेल, तर हं. तुम्हाला लवकर डायबिटीज होऊ शकते. मेनली ओह! टाइप 2 डायबिटीज. अच्छा. आणि सो ह्याच्यामध्ये आपण जेनेटिक्सला ब्लेम नाही करू शकत. ही हं. पार्श्वभूमी फर्स्ट फॅक्टर आहे. हं. आणि जर मग अनुवंशिकता असेल, तर हं. मात्र मग तुम्हाला 30मध्येही डायबिटीज होऊ शकते. पण मग त्याच्यासाठी आपण एक पर्टिक्युलर काळजी घेऊ शकतो का? म्हणजे जर येस. माझ्या आई-वडिलांना असेल आणि हे मला माहिती आहे, येस. हो, हो, तर हो. मग मला होऊ नये यासाठी मी काय केलं पाहिजे? ॲब्सोल्युटली. सो एक खूप इंटरेस्टिंग रिसर्च हं. चालू आहे. हं. त्याला म्हणतात एपिजेनेटिक्स. बरं. सो एपिजेनेटिक्स काय आहे, की आपल्या जेनेटिक्सचं स्टडी आहे. ओके. हां. आणि त्या स्टडीमध्ये आपण सगळे डिसीजेस आयडेंटिफाय करतो, जे आपल्या जेनेटिक मेकअप, आपल्या DNA वरती असतात. अच्छा. त्याला आपण अनुवंशिक डिसीजेस म्हणतो. बरोबर. आता ह्या डिसीजेसला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो? हं. आपल्या DNA वरती जरी डिसीजेस असले, हं. तरी त्याचा अर्थ हा नाही आहे, की ते डिसीजेस तुम्हाला 100% होणार. सो अच्छा. ते तुम्ही हां. कंट्रोल करू शकता. हं. आणि त्याच्या पुढेही एक अजून एक नवीन विषय आहे, ज्याला हं. म्हणतात न्यूट्रिजेनोमिक्स. म्हणजे अच्छा. तुम्ही न्यूट्रिशनल काळजी घेऊन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करून ह्या आजारांचं तुमच्या ॲक्च्युली बॉडीवरती प्रॅक्टिकली येणं हं. आणि तुम्हाला हे आजार होणं ह्याचं हं. प्रमाण तुम्ही 100% कंट्रोल करू शकता. अरे वाह! आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम डायबिटीज येतं, हं. मग हायपरटेन्शन येतं आणि मग काही प्रकारचे कॅन्सर्सही येतात. ओह! सो हे एवढं स्ट्रॉंग पॉवरफुल सायन्स आहे, की तुम्ही हं. जेनेटिक एक्सप्रेशन, अनुवांशिक एक्सप्रेशन कंट्रोल करू शकता. अरे वाह! म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल, हं. माझ्या फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन आहे होय. आणि ते हां. मला माहिती आहे. हं. आणि जेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन स्ट्रॉंगली असतं, तेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सीत ते व्हायची जास्ती चान्सेस असतात. राइट. पण छोट्या-छोट्या गोष्टी लाइक वेट कंट्रोल, हं. सॉल्ट रिस्ट्रिक्शन हे करून मला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन झालंच नाही. सो अच्छा. जेनेटिक असूनही त्याचं एक्सप्रेशन तुम्ही थांबवू शकता. येस, येस. आणि दॅट इज वाय लाईफस्टाईल खूप महत्त्वाचं आहे. न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे. तुमचे स्ट्रेस लेव्हल्सही अगदी महत्त्वाचे आहेत, बरोबर. जेव्हा आपण अनुवंशिक डिसीजेसबद्दल बघतो. कारण की स्ट्रेस प्रायमरी फॅक्टर आहे, जो तुमच्या अनुवंशिक डिसीजेसला ट्रिगर करतो. सो ते राइट. खूप महत्त्वाचं आहे, की ते आपण कंट्रोल करायला पाहिजे.
पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलताना या एका गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्या घरातही हिस्ट्री होती आणि ना असं बरेचदा म्हटलं जातं, म्हणजे माझ्या घरात सुद्धा हायपर टेन्शन हे आहेच आहे, म्हणजे सगळ्यांना हाय बीपीचा इश्यू वगैरे आहे. मग अशा कॉन्टेक्स्टमध्ये इतर वेळेस असं ऐकायला येतं की मला तर होणारच आहे ना, माझ्या वडिलांना आहे तर मला होणारच आहे, तर मग मी काच त्यासाठी काही येस. काळजी घेऊ. हे अगदी सहजपणे बोललं आपण खूप जातं, कम्फर्टेबली ते ऍक्सेप्ट पण एक्सेप्ट करतो करतो की की मला मला होणार होणार आहे. आहे. आणि कधी कधी हे खूप सायकोलॉजिकल हो, हो. सुद्धा असतं, म्हणजे मी जर करेक्ट, चुकत नसेल तर. करेक्ट, व्हेरी करेक्ट. खरंय खरंय. आता अर्थातच आपण ओव्हरऑल वेटच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा मधुमेह, डायबिटीज आणि माझं वजन वाढणार आहे किंवा कमी होणार आहे याचा कसा संबंध असतो, आणि ज्याला आपण इन्सुलिन रेजिस्टंट म्हणतो, हा शब्द या दरम्यान खूप जास्त आपण हो. ऐकतो. काय नेमका हा सगळा प्रकार असतो आणि कसं कनेक्शन असतं? मधुमेह हं, म्हणजेच डायबिटीज हं, हा तुमच्या ब्लड शुगर लेवलशी अगदी निगडीत विषय आहे. हं. आणि आपण सुरुवातीला नॉर्मली बॉडीमध्ये काय होतं बघू, की येस, आपण जेव्हा येस. जेवण करतो हं, तेव्हा त्या जेवणाचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होतं प्रायमरीली. बरोबर. कारण की आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स असे तिन्ही प्रकारचे कॅटेगरीजमध्ये आपलं जेवण डिवाईड झालं होतं. बरोबर. आणि ते आपली बॉडी आपण जेवल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ते डायजेस्ट होऊन आपल्या ब्लडमध्ये ब्लड शुगर म्हणजे साखरेची पातळी वाढते. कारण की अच्छा. आपण जेव्हा जेवण करतो, आपण हं, नॉर्मल जेवण, हं, तुम्ही हं. हेल्दी जरी जेवण केलं तरी ती शुगर वाढणार. बर. आता ती शुगर त्याची गरज आपल्या सेल्सला असते, आपल्या ब्रेनला असते, आपल्या इंटरनल ऑर्गन्सला असते, अगदी आपल्या नखांना, केसांनाही असतं. शुगरची गरज असते. बरोबर. तर मग आपले पॅनक्रियाज इन्सुलिन रिलीज करतात, ते ब्लड शुगरची पातळी कमी करतात आणि ते करून ते सेल्समध्ये त्याचं एब्झॉर्प्शन वाढवतात आणि मग ते बॉडीला वापरलं जातं. ओके. आता हीच गोष्ट मधुमेहामध्ये काय होते, हं. स्पेशली अशा सिच्युएशन्समध्ये जेव्हा तुमचं वजन वाढलेलं असतं राईट. आणि बॉडीची रिक्वायरमेंटही वाढलेली असते हं, आणि त्यामध्ये तुमचं जर डाएट अगदी प्रोसेस्ड फूड म्हणजे ब्रेड्स, जंक फूड, हं, गोड पदार्थ जर आपण हे खूप जास्ती प्रमाणात खात असू हं. तर ब्लड शुगर एकदम जास्ती वाढेल. आणि राईट. ब्लड शुगर जेव्हा अति वाढते हं. तेव्हा पॅनक्रियाज एक्स्ट्रा स्टिम्युलेट होतात की अजून इन्सुलिन सिक्रेट करा, कारण की पातळी कमी करायची आहे. आपली बॉडी अच्छा. एक स्पेसिफिक पातळीच हँडल करू शकते. राईट, राईट. आणि जेव्हा हे सारखं सारखं होतं की सारखं सारखं पॅनक्रियाजची कॅपॅसिटी हळूहळू ते दमून कमी होते हं. की जेवढी शुगर वाढली आहे तेवढं इन्सुलिन रिलीज करायला की ती शुगर कमी करायला पाहिजे. बरोबर. सो ॲट अ सर्टन पॉईंट त्यांचं तेवढं इन्सुलिन सिक्रेशन होत होत नाही. नाही. मग ब्लड शुगर वाढते अच्छा. आणि एका अशा लेवलला वाढते की तुमच्या किडनीमध्येही म्हणजे युरिन सॅम्पलमध्ये पण शुगर दिसायला लागते. नॉर्मली दिसायला नको. हं. ब्लड शुगर पण जास्ती येतात, तुमची रँडम शुगर जास्ती येते, फास्टिंग शुगर जास्ती येते, बरोबर. HbA1c जो पॅरामीटर आपण ब्लड टेस्टमध्ये हं, बघतो हं, ते हं. पण जास्ती येतात. आणि मग तुम्हाला प्री डायबिटिक किंवा डायबिटीज म्हटलं जातं तुमच्या पॅरामीटरप्रमाणे. अच्छा. आणि मग मात्र तुम्हाला काही मेडिसिन्स आणि किंवा हं. इन्सुलिनची गरज लागते ते मॅनेज करायला किंवा ते करण्यासाठी. कंट्रोल करायला. सो जी बरं. गोष्ट तुमची बॉडी नॅचरली करू शकते ती जेव्हा करायला बंद होते, स्पेशली तुमची पॅनक्रियाज, हं. तेव्हा मात्र तुम्हाला डायबिटीज आहे असं डिक्लेअर केलं जातं आणि मग मेडिसिन्स किंवा इन्सुलिन इंजेक्शन्स त्या लेवलप्रमाणे वापरले जातात. बरं. पण मग असं बरेचदा होतं, म्हणजे असा प्रश्न घरामध्ये हम्म. शक्यतो आयांकडनं येत असतो, की मग साखर पूर्ण बंद करायची, मग शरीराला गरज असते साखरेची, मग ती कशी मिळणार? असं खूप अगदी सर्रास बोललं जातं. म्हणजे गोड खाणं म्हणजे साखर मिळणं शरीराला, असं खरंच असतं का? जसं तुम्ही म्हणालात, की येस. आपण इतर अन्नपदार्थांमधनं सुद्धा पण हो, हो, हो. आपल्याला ते मिळतं. येस. म्हणजे सो ह्याच्यात 2-3 गोष्टी मला ॲड्रेस करायच्या आहेत, की आपण जेव्हा म्हणतो ना, की हां. आम्ही प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन शोधतो हां. किंवा मी हाय प्रोटीन खाते. हां. ह्याचा अर्थ तुम्ही हाय प्रोटीन म्हणजे फक्त प्रोटीन नाही खात. फॉर एक्झाम्पल आपण एग्ज खातो. बरोबर. एग्जमध्ये 6 ग्रॅम प्रोटीन आहे, पण 6 ग्रॅम शुगर कार्बोहायड्रेट्स पण आहेत. कार्बोहायड्रेटचं राइट. कन्व्हर्जन शुगरमध्येच होतं. शुगरमध्ये होतं. तुम्ही चिकन जरी खात असाल, पनीर जरी खात असाल, तरी त्याच्यात कार्बोहायड्रेट्स बाय डिफॉल्ट आहेत. सो राइट. जेव्हा हाय प्रोटीन जर मी मील कोणाला दिलं असेल आणि तेव्हा काही जण म्हणतात माझ्या डाएटमध्ये कार्ब्सच नाही आहेत किंवा झिरो हं, कार्ब्स आहेत. हं. हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, कारण की फूडचं कॉम्पोजिशनच तसं आहे की राइट. थोडं प्रमाण कार्बोहायड्रेट्सचं, जर हाय प्रोटीन असेल तर प्रोटीनचं प्रमाण जास्ती. हं. सो हे एक मिथ आहे की हं, हं. कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगरनीच मिळतात किंवा मिळतात. गोड हां. पदार्थांनीच मिळतात किंवा हं. नुसतं चपाती आणि भातनीच मिळतात. असं काहीही नाही आहे. तुमच्या प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. त्याचं फक्त प्रमाण बदलतं. बदलतं. दुसरी गोष्ट की जी मी
खूप कॉमनली ऐकली आहे मधुमेहाच्या पेशंट्समध्ये, की शुगर एकदम लो झाली की दॅट इज अ हायर रिस्क. कारण की एकदम शुगर लो होणं म्हणजे तुम्ही कोमामध्ये जाऊ शकता. ही एक रिस्क आहे. पण ह्या रिस्कचं अंडरलाईंग मेन रिझन काय आहे, की तुम्ही स्ट्रॉंग डायबिटिक मेडिसिन्सवर जर असाल तर तुम्ही तुमची शुगर लेवल जास्ती खाली जाऊ देऊ शकत नाही. कारण की हे मेडिसिन्स ऑलरेडी तुमची ब्लड शुगर कमी करायला तुम्ही घेता. सो म्हणजे एक इंटरेस्टिंग पेशंट आले होते माझ्याकडे. त्यांना त्यांच्या डॉक्टरनी सांगितलेलं की रोज सकाळी तुम्ही 4 चमचे साखर तुमच्या चहामध्ये घालून प्यायला पाहिजे. बर. हां. मग ते ऐकून मी भयंकर शॉक झाले होते, की हां. असं म्हणजे डायबिटीजच्या पेशंटला 4 चमचे साखर कशी? सो त्यांचं लॉजिक हेच होतं, की शुगर सकाळी-सकाळी एकदम लो व्हायला नको. कारण की मग दॅट इज मोर रिस्की इन फॅक्ट अच्छा. ब्रेनसाठी. कारण की ओके. ब्रेन कोमामध्ये त्या सिच्युएशनमध्ये जाऊ शकतो. पण त्याचं अंडरलाईन कारण हे होतं, की ही वॉज ऑन स्ट्रॉंग इन्सुलिन. सो अच्छा. इन्सुलिन जर तुम्ही स्ट्रॉंग डोसवर असाल, तर मग त्याला कॉम्पेन्सेट करायला तुम्ही शुगर खाताय. पण ह्याचंच जर आपण थोडंसं लॉजिकली विचार केला तर इन्सुलिनचं डोसेज तुम्ही कमी करा आणि तुम्ही आहारामध्ये शुगर पण कमी करा. कशाला कुणालाही आयुष्यभर मेडिसिन्सवरती डिपेंडेंट ठेवायचं. बरोबर. सो कुठेतरी हा एक गॅप झालाय आय थिंक मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि वेलनेस आणि द वे डायबिटीज इज लुक्ड ॲट की लाईफ बरोबर लाँग आहे. मेडिकेशन्स. मग हे जे लाईफ लाँग मेडिकेशनचा जो विचार आहे आपल्याला तो कुठेतरी मला तो थांबवायचा आहे. आणि माझी प्रोसेस एकदम सिम्पल आहे की तुम्ही मेडिसिन्सवरती असाल तर ठीक आहे. तुम्ही त्याला मॅच होणाऱ्या पद्धतीने तुमचा आहाराची शुगर कमी कमी करा. मग त्या प्रपोर्शनमध्ये मेडिसिनचं डोसेज पण कमी करा आणि हळूहळू ते कंट्रोलमध्ये आणून मग तुम्ही ऑफ मेडिसिन जा. अगदी मेडिसिन स्टॉप करणं पण सोल्युशन नाही आहे आणि मेडिसिनला कॉम्पन्सेट करण्यासाठी जर तुम्ही शुगर खाताय तरी ते पण चुकीचं आहे. कुठेतरी आय थिंक एक बॅलन्स खूप गरजेचा आहे. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा नाही व्हायला Yes, पाहिजे. yes. ती बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. अगदी आपण मिथबद्दल बोलत होतो. असे अनेक मिथ आहेत. त्याच्यापैकी एक गोष्ट मी ऐकली आहे. आता मला तुम्हाला याच्यामधनं म्हणजे विचारायचं आहे की हे खरंच आहे का? असं म्हटलं जातं की सकाळी उठल्या-उठल्या ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी कारल्याचं ज्यूस असेल किंवा कडुलिंबाचं ज्यूस हे प्यायल्यानंतर आपण डायबिटीज पूर्णपणे घालवू शकतो. तर यात तथ्य आहे का? ओके. सो काही गोष्टी मी जसं सांगितलं की हां. आपल्या ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या आहेत. पण कुठलाही एक पदार्थ पूर्ण डायबिटीज घालवायला मदत नाही करणार. पण येस, काही गोष्टी त्याला बूस्ट करतात किंवा मदत करतात. सो तसंच कारल्याचा ज्यूस आहे, जामुनचा ज्यूस आहे सकाळी-सकाळी घेणं. ह्याच्यासोबतच भिजवलेल्या मेथीच्या बिया, रात्री भिजवलेल्या मेथी सीड्स, हां. त्यांनीही दिवसभर ब्लड शुगर कंट्रोल करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याच्यासोबतच दालचिनी पावडर नॅचरली आपलं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी शरीरामध्ये वाढवते. सो ह्या सगळ्या गोष्टी डायबिटीज रिव्हर्सलच्या प्रोसेसमध्ये किंवा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मदत करतात. पण शेवटी द मोस्ट डिसाइडिंग फॅक्टर जो असणार आहे तो आहे लाईफस्टाईल आणि स्ट्रेस. आणि दुसरा आहे तुम्ही दिवसभर काय खाताय आणि तुम्ही कधी खाताय आणि तुम्ही किती खाताय ह्याच्यावरतीही ते डिपेंड करतं. पण डेफिनेटली ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मदत करतात आणि दिवसभर तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे फूड क्रेविंग्ज असतात त्या गोष्टीलाही मदत करतात. तुमची सकाळची जशी सुरुवात होते त्याच्यावरती तुमचं दिवसभराचा आहार आणि तुमचं डाएट डिपेंड करतं. ओके. सो म्हणजे फक्त एक फॅक्टर असा नाहीये की जो सगळं आपलं डायबिटीज रिव्हर्स करू शकतो. नाही. पण त्याच्यासाठी छोटे-छोटे फॅक्टर्स आणि मेजर Yes. म्हणजे जसं लाईफस्टाईल आणि तुमचा स्ट्रेस मॅनेज हो, करणं. हो. खरंय. आणि अजून एक अशी गोष्ट आहे म्हणजे ती एक क्युरिओसिटी पण आहे की फक्त बाहेरचं जे आपण गोड खातो, मग ती मिठाई आहे, चॉकलेट्स आहेत, आईस्क्रीम किंवा हे सगळे पदार्थ त्याच्यामुळेच डायबिटीज होतं का किंवा शुगर वाढते का? की जर तुम्ही ते खात नसाल तरी सुद्धा अन्न पदार्थातले असे कुठले तरी प्रॉडक्ट आहेत की जे खाल्ल्यानं सुद्धा तुम्हाला डायबिटीज होऊ शकतं? हो, म्हणजे जर तुम्ही खूप फ्रिक्वेंटली बाहेरचे मिठाई खात असाल, तर ऑब्व्हियसली म्हणजे जर रोज खात असाल त्याची बरोबर. फ्रिक्वेन्सी पण मॅटर करते. जर तुम्ही रोज खात असाल तर तुम्हाला डेफिनेटली डायबिटीज होऊ शकतं. आणि सेकंडली ते जरी तुम्ही बाहेरचं काहीही खात नसाल, पण तुमचं दररोजचं जेवणच जर चुकीचं असेल, त्याच्यामध्ये Right. खाद्यपदार्थाची फ्रिक्वेन्सी चुकीची असेल, तरीही तुम्हाला डायबिटीज होऊ शकतं. जसं की म्हणजे काय आपल्या Yes. ताटात असलं सो आता पाहिजे? आपण हां. एक बेसिक
थाळी आपण आता डिझाईन करू. बरोबर. आणि ह्याला एक खूप सिम्पल डायबेटिक फॉर्म्युला आहे, हम्म. जो जगप्रसिद्धही आहे, पण मला वाटतं आपण इथे अजून तो व्यवस्थित ॲक्सेप्ट केलेला नाही आहे. बरोबर. सो आपल्या प्लेटमध्ये आपल्याला ट्रेडिशनली पण आपलं हे असतं, काकडी गाजर आपलं ताटाला आपण लावतो. Yes. त्याच्यासोबत कोशिंबीर असते किंवा रायता असतो. बरोबर. सो सगळ्यात आधी तुम्ही सुरुवात त्यांनी करायची खायला. बर. सो आधी तुमचा सॅलडचा जो छोटा बोल असेल किंवा हम्म. ताट असेल हम्म. किंवा कोशिंबीर असेल, तुम्ही हम्म. त्यांनी सुरू करा. हम्म. सो त्यांनी तुमच्या शरीराला फायबर मिळेल. बरोबर. आणि फायबर आधी खाल्लं की त्याच्यानंतर तुम्ही जे खाल त्याचा ब्लडमध्ये स्पाईक खूप स्लोली होईल. आपला हा ताटाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे फ्रॉम डायबिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू, की ब्लड शुगर तुमची इमिडिएटली आणि लवकर स्पाईक व्हायला नको. बरोबर. आणि जर ब्लड शुगर तुमच्या रक्तामध्ये अगदी शुगरची पातळी हळू, स्लोली आणि सस्टेनेबली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता दुपारची वेळ आहे, तुम्ही दुपारी जो लंच घ्याल तो लंच तुम्हाला आयडियली रात्रीपर्यंत एनर्जी द्यायला पाहिजे त्या लंचने. अच्छा. पण जर तोच लंच तुम्ही चुकीच्या पद्धतीने केला तर तो 2 तासात तुम्हाला एवढं ब्लड शुगर स्पाईक होईल की झोप येईल. आणि Right. झोप आल्यानंतर 2 तासानंतर परत तुम्ही काहीतरी कॉफी वगैरे घ्याल, चहा घ्याल, परत भूक लागेल. हे सारखं सारखं जे Right. भूक लागण्याचं लक्षण हो. आहे ते पण चुकीचं आहे. पण बरं. ते तुमच्या या ताटावरती डिपेंड करतं. सो लेट्स गो बॅक की आपण Okay. सॅलडनी सुरू करायचं. हां. त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी प्रोटीन खायला पाहिजे. हम्म. सो फॉर एक्झाम्पल 1 वाटी पनीरची असेल किंवा उकडलेले मूग किंवा मटकीचे मोड आलेले चांगले शिजवलेले, जर तुम्हाला शिजवलेले, डायजेशनचा प्रॉब्लेम असेल ते तुम्ही खाऊ शकता. किंवा 1 वाटी डाळ आणि वरण आपण रोज खातो. Yes. सो आधी वरण तुम्ही प्या आणि त्याच्यानंतर मग तुमचं भाजी पोळी किंवा भात. जर तुम्ही पोळी खात असाल तर भात अवॉइड करा, जर भात खात असाल तर पोळी अवॉइड करा. अच्छा. एका वेळेस एकच ग्रेन. Okay. आणि आपण महाराष्ट्रात आहोत, ज्वारी, बाजरी, बाजरी, नाचणी. yes. आपण आय थिंक ब्लेस्ड आहोत की एवढे मिलेट्स आहेत आपल्याला. हो, हो. आणि आपल्याला नॅचरली लाभलेत ते. खरी गोष्ट. त्यामुळे मी नेहमी सांगते की तुम्ही चपाती जर पूर्णपणे बंद करून भाकरीवरती जर शिफ्ट होऊ शकाल तर दॅट इज बेस्ट फॉर युअर ब्लड शुगर आणि डायबिटीजसाठी पण. बरोबर. मग सुरुवातीला तुमचं सॅलड, मग 1 डाळ वाटी किंवा मोड आलेले मूग किंवा मटकी, आणि त्याच्यानंतर भाजी पोळी किंवा भात, तुम्हाला जे आवडेल ते, पण 1 ग्रेन ॲट अ टाइम. आणि ह्याच्यानंतर तुम्ही थोडंसं स्वीट खाऊ शकता, कारण की ही जी ऑर्डर आहे ती एवढी चांगली आहे की ब्लड शुगर तशी व्यवस्थित जास्ती स्पाईक होणारच नाही आहे. बरोबर. सो तुम्ही आठवड्यातून एकदा ह्याच्यानंतर थोडं जर स्वीट खाल्लं तर त्या स्वीटचा आणि नुसतं स्वीट खाण्याचा इफेक्ट पूर्ण वेगळा असतो तुमच्या बॉडीवरती. म्हणजे इटिंग ऑर्डर आणि प्रपोर्शनचा एवढा फरक पडतो. आणि प्रपोर्शनबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा डाळ, कडधान्य, मोड आलेली कडधान्य आणि भाज्या ह्याचं प्रपोर्शन जास्ती पाहिजे. आणि चपाती मात्र तुम्ही एक फुलका साईजची भाकरीवरतीच तुम्ही रिस्ट्रिक्टेड राहायला पाहिजे, म्हणजे बाकीच्या गोष्टींचं न्यूट्रिशन तुम्हाला जास्ती मिळेल. आणि हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत भाकरी, त्यांनी तुमची ब्लड शुगर तशी पण फास्ट स्पाईक होत नाही. त्यामुळे तुम्ही भाकरी, भात किंवा चपातीचं पोर्शन कंट्रोल करा आणि बाकीच्या जी क्वांटिटी त्याला इव्हनली तुम्ही वाढवा, ती डबल करा आणि ही हाफ करा. म्हणजे ह्याला स्मार्ट इटिंग पण आपण म्हणू शकतो. तुम्ही तेच जेवण खाताय, फक्त थोडेसे मॉडिफिकेशन. एक्झॅक्टली. त्याचं तुम्ही थोडंफार वर खाली करून अरेंजमेंट बदललेली आहे. आणि तुम्ही आता बोलताना एका गोष्टीचा उल्लेख केलात, बरेचदा आपण जेवल्यानंतर आपल्याला सुस्ती येते की मला सुस्ती आली, तर मग यामागे काय कारण असतं? येस, ह्या मागे कारण असतं, म्हणजे न्यूट्रिशनमध्ये किंवा मेडिकल याच्यात एक वर्ड आहे, हाय ग्लायसेमिक फूड. म्हणजे असं फूड किंवा असं जेवण जे हाय ग्लायसेमिक आहे, म्हणजे ज्यांनी ब्लड शुगर एकदम फास्ट वाढते. आणि ब्लड शुगर एकदम फास्ट वाढली की तुमच्या अख्ख्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन त्या डायजेशनला आणि ती ब्लड शुगर कमी करायला काम करते. मग यांनी ब्रेनला जे ब्लड सप्लाय होतो तो कमी होतो. आणि ब्रेनचं ब्लड सप्लाय कमी झालं की मग सुस्ती आणि झोप येणे, मग अजून काही स्टिम्युलंट्सची गरज, जसं कॉफी, चहा, हे सगळं होणं. मग हे तर तुम्हाला मी तुमची प्लेट कशी मॉडिफाय करायची सांगितलीच. आणि तुम्ही ऑफिसमध्ये जर जेवल्यानंतर 20 मिनिटं जरी शतपावली केली तर तुम्हाला झोपही नाही येणार. आणि इनफॅक्ट नॅचरली तुमचे ब्लड शुगर मॅनेज होतात. जस्ट 20 मिनिट तुमच्या डेस्कच्या अवतीभोवती किंवा काही फोन कॉल्स करताना तुम्ही जस्ट वॉकिंग केलं, त्याचे भरपूर अगदी सायंटिफिकली रिसर्च प्रूव्हन बेनिफिट्स आहेत. बर, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत आपलं स्टार्ट, आपल्या सगळ्या गोष्टी, फक्त त्याच्यामध्ये गेलेले थोडेफार बदल
हे एक्झॅक्टली. आपल्यासाठी खऱ्या अर्थानं म्हणजे सगळं औषध आपल्या ताटातच आहे, हो. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे कधी घ्यायचंय. स्मार्ट बरं. ईटिंग म्हणू शकतो आपण खरंय, त्याला. खरंय. आणि आता म्हणजे उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन चाललाय. हो. सो मधुमेहाच्या बाबतीत किंवा डायबिटीसच्या बाबतीत आणि जेव्हा आपण त्याचा वजन वाढीशी संबंध जोडतो, तेव्हा असं म्हटलं जातं की एक पर्टिक्युलर फळच खाल्ली पाहिजेत, आंबा खायला खायला नाही पाहिजे हं. किंवा चिकू वगैरे असे पदार्थ त्याच्यानं साखर वाढू शकते. तर मग नेमकी कोणती फळं खाल्ली पाहिजेत, ती डाएटमध्ये असली पाहिजेत आणि खरंच आंबा खाल्ल्यानं खूप जास्त शुगर वाढते का? तो बंद केला पाहिजे का? पहिल्यांदा आंबा वर्षातून एकदाच येतो. हां. सो हो. मी आणि मला भयंकर आवडतो हं. आणि माझे सगळे पेशंट्स उन्हाळ्यात आंबा खातात. बरं. फक्त अगेन स्मार्ट ईटिंग महत्त्वाचं आहे. त्यामुळे आंब्याचा विषय आय थिंक इमोशनल आहे, पर्सनल आहे फॉर एव्हरीबडी. हं. त्यामुळे मला आंबा खायचं नाही हे म्हणणंच चुकीचं वाटतं. हां. त्यामुळे ऑफकोर्स उन्हाळ्याचा तो जो एक पीक महिना असतो मेचा आणि पावसाच्या आधी तो बेस्ट असतो आंब्यासाठी पण आणि आपल्या शरीरासाठी पण. कारण की हीट एवढी असते की त्या हीटला कॉम्पन्सेट करायला आंब्यातलं व्हायटॅमिन ए आणि हं. सी हं. खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. सो बरं. एप्रिल आणि मे हा बेस्ट सीझन आहे आंबा खाण्यासाठी. पण वाव! अगेन याच्यामध्ये स्मार्ट ईटिंगमध्ये तुम्ही दिवसातून 2-2, 3-3 आंबे नाही खाऊ शकत. कारण की हां. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये शुगर आहे. हां. पण दिवसातून तुम्ही एक हाफ मँगो आणि ते पण लंच नंतर मी जसं हं, स्मार्ट हं, ईटिंग हं. सांगितलं, तुम्ही हे लंच जेवलाय आणि जर हेवी झालं असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबून 1 तासानंतर फ्रेश मँगो खाऊ शकता. म्हणजे इतर काहीतरी गोड खाण्यापेक्षा येस, आंबा खाल्ला तर एक्झॅक्टली. आणि रिकाम्या पोटी खाऊ नका, कारण की त्याच्यात तरी पण शुगर आहे. पण राईट. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये म्हणजे हं. 1 ते 5च्या मध्ये हाफ मँगो किंवा जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर एकही मँगो तुम्ही खाऊ शकता. अरे वाह! इट्स सो व्हेरी म्हणजे गुड. मला असं या. वाटतं डायबिटीसच्या पेशंटसाठी हा एक दिलासादायक असा हो. प्रश्न आणि हे उत्तर आहे. सो अगेन त्याचं पोर्शन तुम्ही कंट्रोल केलं तर येस. तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता. ॲब्सोल्युटली. आणि त्यांना हं. जर डायबिटीज असेल, हं. तर त्या लेव्हलवरती आपण डिसाईड करू शकतो, की ते रोज खाऊ शकतात का आठवड्यातून 3दा पण डेफिनेटली खाऊ शकतात. येस. ओके. आणि आता आंबा तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणती फळं आपण खाल्ली पाहिजेत किंवा नाही येस. खाल्ली पाहिजेत किंवा हां. सीझननुसारही? नाही, हां. ह्याच्यामध्ये जर डायबिटीज असेल हं. म्हणजे मी अशा लोकांबद्दल बोलेल, की ज्यांना डायबिटीज आहे. ओके. त्याच्यामध्ये सगळ्या फ्रुट्सची एक ग्लायसेमिक इंडेक्स असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स 1-2 पासून 100 पर्यंत असते. राईट. ज्या फ्रुट्सची ग्लायसेमिक इंडेक्स 50च्या वरती असेल, हं. ते फ्रुट्स आपण अव्हॉइड करायला पाहिजे डायबिटीजसाठी. बरं. त्याच्यामध्ये बनाना पण येतात, चिकू पण येतात, द्राक्ष येतात. बरं. ते जर डायबिटीज असेल तर ते रिव्हर्स करेपर्यंत तुम्ही अव्हॉइड करा. एकदा तुमचे डायबिटीज पॅरामीटर्स कंट्रोलमध्ये आले, की तुम्ही नक्की ते सुरू करू शकता. हं. पण त्याच्यासोबतच मला काय वाटतं, जर तुम्हाला डायबिटीज नसेल, हं. तर तुम्ही सगळे फ्रुट्स खाऊ शकतात. म्हणजे काही बरोबर. रिस्ट्रिक्शन नाहीये त्या पॉइंट. आणि फळं खायची एक पद्धत असू शकते का? म्हणजे येस. बरेचदा काही लोकांना सवय असते, की जेवून झाल्यावर रात्रीच्या वेळेसही फळं हो, खाल्ली हो. जातात. मग अंजीर असेल किंवा काही, की जे येस. पचनाला चांगलं आहे वगैरे. तर मग ते खाणं योग्य आहे की अयोग्य आहे रात्री? ती फळं खायची पण पद्धत आहे आणि त्यालाही आपण स्मार्ट ईटिंग कॅटेगरीमध्ये बरोबर. टाकू शकतो. कारण की फ्रुट्स खूप ट्रिकी होऊ शकतात. म्हणजे हं. दे कॅन बी द हेल्दीएस्ट थिंग फॉर युअर बॉडी. राईट. पण दे कॅन बी द वर्स्ट अँड द पॉइझनस थिंग ऑल्सो फॉर युअर बॉडी. जे आपण आता खूप गोष्टी कलिंगडाच्या ऐकल्यात. बाबतीत. कलिंगड पण आणि बाकी भरपूर. हो. पण त्याचं कारण एक फूड इंडस्ट्रीमध्ये प्युअर असं काही राहिलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी केमिकल्स वापरले जातात. पण हे फ्रुट्समध्ये पण हे व्हेजिटेबल्समध्ये पण होतं, ग्रेन्समध्ये पण होतं. पण 2 पद्धती भारतामध्ये खूप प्रिव्हॅलंट आहेत. पहिलं की उठल्या-उठल्या नाश्त्याला फ्रुट्स खाणं आणि हां. दुसरं जेवणानंतर फ्रुट्स खाणं. या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. रात्रीचं जेवण की कुठलंही रात्रीच्या जेवणानंतर. ओके. सो रात्री जेवल्यानंतर एक फ्रूट असं कट करून खायची एक पद्धत बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. ती पण चुकीची आहे. आणि ब्रेकफास्टला एक आधी नुसतं फ्रूट प्लॅटर खाणं किंवा भरपूर फ्रुट्स खाणं ते पण चुकीचं आहे. बरं. त्याला एक एक्सेप्शन आहे पपाया. कारण की पपाया ब्रेकफास्टला त्याच्या डायजेशन प्रॉपर्टीजमुळे खूप चांगलं आहे. पण नुसतं पपाया नाही, त्याच्यासोबत बाकीच्याही गोष्टी तुम्ही खायला पाहिजेत. सो या दोन्ही गोष्टी फक्त फ्रूट खाण्यासाठी मला वाटतं एकदम चुकीच्या आहेत. तुम्ही दुपारच्या वेळेस म्हणजे
1 ते 5च्या मध्ये तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. बरं. फ्रुट्स मिक्स करणं तुम्ही अव्हॉइड करा. कुठलेही एक फ्रूट खा, राईट. एक बोल आणि तुम्हाला ॲज अ स्नॅक खा. म्हणजे जेवण म्हणून तुम्ही फ्रुट्स खाऊ नका. सो नेहमी मी म्हणते की बेस्ट टाईम आहे तुमच्या लंच आणि डिनरच्या मध्ये, म्हणजे संध्याकाळी जी आपल्याला भूक लागते त्याच्यामध्ये फ्रुट्स खाणं मला वाटतं ते बेटर आहे. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही थोडे ड्रायफ्रुट्स खाल्ले, म्हणजे भिजवलेले बदाम, अक्रोड, त्या फ्रुट्समधली जी शुगर आहे ती पण हळू रिलीज होते. म्हणजे फ्रुट्स, अच्छा. ड्रायफ्रुट्स एक खूप छान असा स्नॅकचं कॉम्बिनेशन आहे, जे बरं. तुम्ही दुपारचं खाऊ शकता किंवा 4 वाजता जी भूक लागते जनरली तेव्हा तुम्ही खाऊ शकता. पण मग Yes. आता जिमला आपण सकाळी सकाळी बरीच लोक जात असतात आणि त्याच्या आधी जे काय म्हणतात प्री मील खाण्याची हो, हो, पद्धत आहे, हो. बरीच लोक Yes. फळं खाऊन मग जिमला जातात. येस. ते योग्य आहे की अयोग्य नाही, आहे? ते मला वाटतं जिमला जाणं वेस्ट आहे तेवढं खाऊन, म्हणजे फ्रुट्स खाऊन. कारण की जिममध्ये तुम्ही का जाता, एक 2 गोल्स असतात. एक स्ट्रॉंग व्हायला, हेल्दी व्हायला. बरोबर. दुसरं आहे वेट लॉसला. बरोबर. जर हेल्दी राहण्याचं तुमचं जर गोल असेल तर तुम्ही फ्रुट्स खाऊन जिमला जाऊ शकता. त्याने बरोबर. तुम्हाला एनर्जी मिळते. बरोबर. पण जर तुमचा गोल वेट लॉस असेल हां. तर तुम्ही फ्रूट खाऊन जिममध्ये जर जात असाल तर त्या फ्रूटनी जे तुम्हाला कॅलरीज दिले तेच तुम्ही बर्न करून परत येणार. म्हणजे So तो म्हणजे इफेक्ट रिव्हर्स होणार ओके. तुमचा. सो तुम्ही वेगळं एक्स्ट्रा कॅलरीज बर्न नाही बर्न करत. नाही करत. बरोबर. मग ह्याला ऑप्शन काय आहे, की एक तर तुमचं जे प्री वर्कआउट मील म्हणतो हां, आपण हां. त्याला, ते तुम्ही लो ग्लायसेमिक घ्या. जसं काही म्हणजे सकाळचं जर असेल हां. तर मग मी तूप गरम पाण्यात किंवा अच्छा. कॉफीमध्ये तूप, त्याला मी घी कॉफी म्हणते आणि ती भरपूर फेमस आहे ऑनलाईन. हां. सो ती जी कॉफी आहे, तुपानी काय तुम्हाला एनर्जी मिळते, कॅफिननी पण ओके. एनर्जी मिळते. आणि हे जे फॅट रिच जे ड्रिंक आहे, जे पिऊन तुम्ही वर्कआउटला जाता, ह्यानी तुमचे फॅट स्टोअर्स बर्न होतात. कारण अच्छा. की तुपामधून डिरेक्ट सोर्स ऑफ ग्लुकोज नाही मिळत. मग ओके. त्याला टॅप करायला आपली बॉडी लिव्हरमधून शुगर स्टोअर्सला टॅप करते आणि अच्छा. मग आपण आपलं जे स्टोर्ड फॅट असतं आपण ते बर्न करायला सुरू करतो. ओके. जर तूप, म्हणजे काही लोकांना तूप किंवा कोकोनट ऑइल थोडंसं नॉशियाटिक होतं सकाळ सकाळचं, त्याला अजून एक ऑल्टरनेटिव्ह आहे भिजवलेले बदाम आणि अक्रोड. गोड अच्छा. नाही, बदाम आणि अक्रोड, म्हणजे किशमिश नको, डेट्स नको. या बदाम आणि दोन्ही अक्रोड. गोष्टी, येस, 5-5 किंवा एक मूठभर जर तुम्ही खाल्ले आणि वर्कआउटला गेला, त्यांनीही खूप चांगली मदत होते फॅट लॉसला. पण वेट लॉसला फ्रूट खाऊन काही हेल्प नाही होणार. इनफॅक्ट तुम्ही फ्रूट वर्कआउट नंतर खा. जेव्हा अच्छा. तेव्हा तुमच्या मसलला त्या शुगरची गरज गरज असते. असते. ते बरोबर. एब्झॉर्ब चांगले होतात आणि मसल बिल्डिंगला त्याची खूप छान मदत होते. म्हणजे ओके. छोटे छोटे नुसक्यांचा आपल्या फिजिओलॉजीवरती खूप वेगळा फरक खरी पडतो. गोष्ट आहे. आणि त्यामध्येच एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवते, की मला आता शुगर नकोय किंवा माझं वजन वाढू नये. म्हणजे गोड खाल्ल्यानं वजन वाढतं हो. असं म्हटलं जातं, किंवा मला घरामध्ये माझा इतिहास आहे आणि मला ते होऊ नये म्हणून मी आता माझी जी आवडता चहा आहे किंवा माझी कॉफी आहे त्याच्यामध्ये मी गूळ टाकते किंवा Yes. मी जी कृत्रिम ज्या शुगरच्या गोळ्या असतात त्या हो. टाकते किंवा मध टाकून मी पिते. Yes. मग ते कितपत योग्य आहे, ते केलं पाहिजे नाही केलं पाहिजे? सो आता ह्याच्यात पण आपण 2 केसेस कन्सिडर करू, की केस 1 की तुम्हाला ऑलरेडी प्री डायबिटीज किंवा डायबिटीज आहे. त्या सिच्युएशनमध्ये हनी म्हणजे मध आणि गूळ किंवा काकवी किंवा ब्राऊन शुगर पण काही लोक Right, वापरतात. या सगळ्याचा इफेक्ट 0 आहे. ह्यानी पण तुमची ब्लड शुगर वाढणार. स्टिवियानी सुद्धा? स्टिविया आणि मंक फ्रूटनी नाही. सो अच्छा, स्टिविया ओके. एक्सेप्शन आहे आणि मंक फ्रूट एक्सेप्शन आहे. ओके. का? कारण की त्यांची ग्लायसेमिक इंडेक्स 0 आहे. त्यांनी ब्लड शुगर स्पाइक होतच नाही. पण गुळानी होते, मधानी होते, काकवीनी होते. सो बरं. ऑलरेडी जर प्री डायबिटीज किंवा डायबिटीज असेल तर ह्या गोष्टींची तुम्हाला मदत नाही होणार. पण त्याच्यासोबतच जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर थोड्या प्रमाणात तुम्हाला गूळ चालेल, थोड्या प्रमाणात तुम्हाला मध चालेल. पण हे तुमच्या शुगरच्या मेटाबॉलिझमवरती डिपेंड करेल, की डायबिटीज असेल तर अवॉइड करा. तुम्ही स्टिविया यूज करू शकता आणि मंक फ्रूट पण एक चांगलं ऑल्टरनेटिव्ह आहे, की तुम्हाला ती स्वीट टेस्ट मिळते आणि ब्लड शुगरही स्पाइक होत नाही. सो तुम्ही जर चहा कॉफी तुम्हाला लागतच असेल तर बेस्ट की ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टीवरती तुम्ही स्विच होऊ शकता. नसेल तर तुम्ही बदामाचं दूध आणि Almond. स्टिविया आणि मंक फ्रूट जर डायबिटीज असेल तर हे बेस्ट आहे सकाळी तुमच्या चहामध्ये किंवा कॉफीमध्ये घालायला. बरं. तर म्हणजे मला असं वाटतं ह्या बाबतीत बरेच लोक अगदी डोळे झाकून ती गोष्ट हो. रिपीट करत असतात, पण हा सुद्धा जो काही आपल्या विचारांचा फुगा आहे तो मॅमनी फोडलेला आहे. आता पुढे वळत असताना जेव्हा आपण वजन कमी करण्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कशा प्रकारे आपलं डाएट असलं पाहिजे? म्हणजे
एखादं जे दिवस सुरू झाल्यानंतरचं पहिलं मील कधी आपल्या पोटात गेलं पाहिजे किंवा रात्रीचं जेवण कधी केलं पाहिजे, म्हणजे अर्ली डिनर किंवा इंटरमिडिएट फास्टिंग ज्याला आपण म्हणतो, ते कितपत योग्य आहे किंवा कसं केलं पाहिजे, काय असतं एक बेसिक प्रोसेस? आता ह्याच्यामध्ये पण आता सोशल मीडियावरती एवढी इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही एवढं खायला पाहिजे, एवढ्या वेळेस एक्झॅक्टली. खायला पाहिजे, हे कॅलरीज काउंट करायला पाहिजे, हे प्रोटीन काउंट करायला पाहिजे. पण आपण जर इंडियाचं पॉप्युलेशन बघितलं, ओबेसिटी रेट बघितला आणि डायबिटीजचं प्रमाण जर बघितलं, तर ह्या ज्या कॅल्क्युलेटेड गोष्टी आहेत किंवा हेच खा, प्रोटीन शेकच प्या, या खूप कमी लोकांना जमू शकतात. खरी गोष्ट आणि आहे. पण आपली इकॉनॉमिक मॅक्सिमम क्रायटेरिया जर बघितला, तर सगळेजणच एक न्यूट्रिशनिस्ट अफोर्ड नाही करू शकत. बरोबर. सगळेजणच एक डायटिशियन कॉन्स्टंटली नाही ठेवू शकत. हम्म. आणि जेव्हा तुमचा तो न्यूट्रिशनिस्टचा प्रोग्राम संपतो, त्याच्यानंतर काय? तुम्ही आयुष्यभर तर ते करू शकत नाही. व्हेरी ट्रू. आणि हेल्दी राहणं, फिट राहणं, वेट लॉस करणं ही खूप सिंपल गोष्ट आहे. त्याला आपण कॉम्प्लिकेट केलंय. त्याच्यासोबत मला वाटतंय इंडस्ट्रीमध्ये एवढे प्रोडक्ट्स आहेत की हो. त्याच्यामध्ये ते नॉलेज पण थोडंसं हो. अपडेट झालंय, कॉम्प्रोमाइज झालंय. खूप क्विक फिक्सेस जे आहे, जे यंगस्टर्सला पण आवडतात. आणि आजकाल मला वाटते व्हॉट्सॲप वरती तर किती नुसके आणि क्विक फिक्सेस असतात. सो आपल्याला क्विक फिक्सेसची एवढी सवय झाली आहे की आपण छोट्या छोट्या सिंपल गोष्टी पूर्णपणे विसरलोय. खरी गोष्ट आहे. आणि आता मला आपल्या ट्रेडिशनल नॉलेजवरती जायचं आहे की पूर्वी खायची काय पद्धत होती जुन्या काळी, म्हणजे आपल्या अगदी आजी आजोबापर्यंत, बरोबर. की आपण सूर्यास्ताच्या आधी खायचो. बरोबर आहे. आणि ते मे बी 6-6:30ला, आणि सकाळी सूर्योदय नंतर खायचो. आणि खूप फॅमिलीजमध्ये, म्हणजे अगदी माझ्या आजी आजोबांसोबत पण मी बघितलंय की त्यांना ब्रेकफास्टची सवय नव्हती. ते सरळ उठल्या उठल्या जेवण करायचे आणि अच्छा. जेवण करून ते कामाला जायचे, बिकॉज फिजिकली त्यांचं काम जास्ती असायचं. बरोबर. आणि कामाला जाऊन मग मे बी 4 वाजता वगैरे गुळाचा चहा पिला तर पिला, आणि मग सरळ जेवण. म्हणजे जर तुम्ही ट्रेडिशनली कुठल्याही कल्चरमध्ये बघितलं, तर 2 वेळेस प्रॉपर जेवायची पद्धत आहे. मध्ये मे बी स्नॅक, फ्रूट, असं काही छोटं मील खाऊ चालेल. शकतो. हां. आणि सूर्यास्ताच्या आधी जेवणाची आणि सूर्योदयानंतर जेवायची खूप जुनी पद्धत आहे. पद्धत आहे. आणि ती आपण कुठेतरी विसरलोय. सो आयुर्वेदामध्ये पण एक पद्धत आहे ज्याला म्हणतात की जो 3 वेळेस जेवतो तो रोगी, जो 2 वेळेस जेवतो तो भोगी, आणि जो 1 वेळेस जेवतो तो तो योगी. योगी. सो आयडियली 1 वेळेस जेवणं तर मी खूप एनकरेज करते. मी स्वतः आठवड्यातून 1-2-3दा 1 मील अ डेच करते. अच्छा. आणि काही दिवसात, कारण की आपले हॉर्मोनल स्ट्रक्चर्स वेगळे असतात, सो काही दिवस मी 2 वेळेस जेवते. आणि वीकेंड्सला मी 3 मील्स खाते. सो तुम्ही फ्लेक्सिबलही राहू शकता. पण जर आपण वेट लॉसबद्दल बोलायला गेलो, तर आयडियली तुम्ही दिवसातून 2 वेळेस जेवायला पाहिजे, एक स्नॅक खायला पाहिजे. जर तुम्ही हे केलं, तुमचं वजन वाढणारच नाही. आणि तुम्हाला जास्ती कॉम्प्लिकेट करायची गरज नाही आहे. सगळ्यात आधी तुम्ही तुमची लाईफस्टाईल आणि जेवणाची फ्रिक्वेन्सी मॅनेज करा. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या प्लेटवरती बघा की तुम्ही काय खाताय. पण आधी ह्या बेसिक गोष्टी खूप व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचा हा सल्ला दिलात. आपण म्हणजे जवळपासच सगळ्या गोष्टी असतात, पण आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो. हो. आणि त्या गोष्टी जर बॅलन्स केल्या तर सगळं नीट होतं, असं मॅमनी अगदी सुरुवातीपासून आपल्याला सांगितलंय. अगदी आता आपण आहाराबद्दल बोलतोय, डाएटबद्दल बोलतोय, पण थोडंसं पुढे जाऊन डाएट बरोबर फिटनेस सुद्धा महत्त्वाचं आहे. कुठली तरी एक्सरसाइज करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मग कशा प्रकारे म्हणजे जेव्हा डायबिटिक तुम्ही आहात किंवा होऊ नये या सगळ्या गोष्टीसाठी कशा प्रकारे आपण एक्सरसाइज केली पाहिजे? फक्त चालणं की त्या व्यतिरिक्त काही वेट ट्रेनिंग वगैरेही घेतली पाहिजे का? येस. डायबिटीजसाठी, म्हणजे मी स्पेसिफिकली डायबिटीजसाठी फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल बोलणार आहे की डायबिटीजसाठी तुम्हाला जास्ती हार्डकोर वर्कआउट करायची गरज नाही आहे, जर तुम्हाला एक्सरसाइजची सवयच नसेल तर. त्यामुळे तुम्ही सुरुवात 2 गोष्टींनी करू शकता. एक, तुमच्या जेवणानंतर किंवा तुम्ही काहीही खाल्लं तर 20 मिनिटं चालायची तुम्ही सवय लावा. ओके. रात्री तर शतपावलीची आपली जुनी पद्धत पद्धत आहेच. आहे. पण तुम्ही दिवसाही जर काही खाल्लं असेल तर तुम्ही थोडंसं वॉकिंग करायची. फोन कॉल, जर लॉंग फोन कॉल्स चालू असतील तर बोलत बोलत चालायची. तुम्ही चालायची सवय लावा. कारण की वॉकिंग, रिसर्च, डेटा सगळ्यांनी प्रूव्ह केलं आहे की वॉकिंग इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज. तर बरं. जर तुम्ही दिवसभर 20 मिनिटं जर तुमच्या जेवणानंतर जर सवय लावू शकत असाल तर बेस्ट. दुसरी गोष्ट डायबिटीजसाठी,
काफ फ्रेजेस म्हणून एक एक्सरसाइज असते जी तुम्ही बर. डेस्कवरती पण करू शकता. म्हणजे आपण अच्छा. असं बसलोय ना की आपल्या टाचा वरती खाली करायच्या. म्हणजे आपले अच्छा. जे काफ मसल्स असतात त्याची ती एक्सरसाइज आहे. बर. आता काफ मसलमध्ये एक मसल असतं त्याचं नाव आहे गॅस्ट्रोक्निमियस. ओके. त्याला पंपिंग हार्ट ऑफ द बॉडी म्हणतात. सो अच्छा. त्यांनी आपलं ब्लड सर्क्युलेशन एन्हान्स होतं आणि त्यांनी आपलं ब्लड शुगर मॅनेजमेंटही चांगली होते. सो ही बर. बसल्या बसल्या तुमच्या ऑफिस डेस्कमध्ये तुम्ही कम्प्युटर समोर बरोबर. पाय वरती हो, खाली हो, काफ हो. रेजेस तुम्ही करूच शकता. ही सेकंड. आणि तिसरी गोष्ट डायबिटीज रिव्हर्सलच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, की तुमच्या शरीरामध्ये जेवढं मसल आहे, तेवढं तुमची ब्लड शुगर चांगली मॅनेज होईल. म्हणजे मोर अच्छा. द मसल बेटर द शुगर कंट्रोल असं म्हणतात. ओके, सो ओके. मसल मास गेनवरती तुमचा फोकस पाहिजे. आणि हं. कारण की काही जणांचा भर खूप कार्डिओ हो, पद्धतीच्या हो, हो. वर्कआउटवरती असतात. बरोबर आहे. त्यांनी घामही भरपूर येतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की खूप भरपूर आपण कॅलरीज केलंय. बर्न हो. झालेत. पण आणि मसल ट्रेनिंगनी वेट लॉस खूप स्लो होतो. कारण की मसलचं वेट तुमच्या बॉडी बरोबर आहे. वेटमध्ये ॲड होतं. ॲड होतं. पण फॅट खूप लाईट असतं त्यामुळे इंच लॉस दिसतो पण स्केलवरती दिसत नाही. दिसत पण नाही. स्केलला येस. थोडं बाजूला ठेवून आपण आपल्या मसल मासवरती जर फोकस ठेवला तर हं. डायबिटीज रिव्हर्सलला त्याची खूप मदत होते. बरोबर, बरोबर. आणि आता आता जसं तुम्ही म्हणालात, की आपण मसल मास जेव्हा गेन करायचा प्रयत्न करतो किंवा फिट राहण्याचा, आपण अर्थात थोडा जिमिंगचा विचार करतो किंवा काय. तर मग अशा वेळेस ना हायपोग्लायसेमिया होऊन बरेचदा अशा केसेस येतात, की ते हो. येस, झाल्यानंतर येस, एकदमच माणूस येस. बेशुद्ध झालाय हो, किंवा काय. हो, हो. काय कसं बघता तुम्ही त्याकडे नाही, मग? आपण मध्ये कार्डियाक अरेस्ट जिममध्ये हो, चे पण हो. खूप केसेस खूप केसेस बघितले. बघितले. ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आपण हे डिनाय करायला नको की हं, कोविड-19 नंतर ह्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. हं. आणि याचं सगळ्यात मोठं कारण मला वाटतं की कोविड नंतर एक्झॅक्ट कारण अजून आयडेंटिफाय झालेलं नाही आहे. पण आपल्या सगळ्यांच्या रक्ताची जी थिकनेस असते, विस्कॉसिटी असते, हं. त्याच्यामध्ये फरक पडलाय. बरं. आणि थोडीशी विस्कोसिटी मे बी हायर साईडला गेली आहे त्यामुळे गुठळ्या जास्ती होत आहेत का काय होत आहेत, यंग लोकांमध्ये होत आहेत. सो दिस इज अ रियालिटी की हे झालेलं आहे. आता बरं. ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय काळजी घेऊ शकता की जस्ट बिकॉज कोणी म्हणते अजून 2 सेट करा, अजून 10 मिनिटं पळा, हो. तेवढं एक्झर्ट करायची गरज नाही आहे. हं, हं, तुम्ही हं. अगदी दमेपर्यंत, अगदी बेशुद्ध पडेपर्यंत वर्कआउट करायची गरज आहे असंही नाही आहे. तुम्ही दिवसभरामध्ये फक्त 20 मिनिटं जरी एक्सरसाइज केलं, तरी हं. तुमच्या मसलला, शरीराला ती हालचाल मिळते. अच्छा. आयडियली जर मी रिसर्च पण खूप चेक केलेत, की दिवसाला 3 तास वर्कआउट करणारे आणि आठवड्याला 20 मिनिटं व्यवस्थित 3दा वर्कआउट करणारे, हं. त्यांच्या मसल गेनमध्ये जास्ती प्रमाण होतं कंपेअर्ड टू जे जिममध्ये अगदी मर 3 तास ओके, एक्सरसाइज करत होते. ओके, ओके. हं. कारण की तुमच्या बॉडीला रिकव्हरीची पण तेवढी गरज आहे. गरज आहे. मग मी सगळ्यांना म्हणजे मी खूप क्लिअरली सांगते माझ्या सगळ्या पेशंट्सला पण, की जर तुम्हाला सकाळी हं. तुमचा आधीचा दिवस हेक्टिक झाला असेल आणि जर तुम्हाला झोपेमध्ये आणि एक्सरसाइजमध्ये चूज करायचं असेल, तर तुम्ही झोपेला चूज करा. कारण की शरीराची ती एकच रिकव्हरी मेकॅनिझम आहे. ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही आठवड्यातून 3 दिवस जरी बेसिक एक्सरसाइज केले, तरी ते खूप आहेत. खरी गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला जिमलाही जायचा वेळ नसेल, हं. तर तुम्ही रोज 12 सूर्यनमस्कार करू शकता. खरी गोष्ट आहे. आणि सूर्यनमस्कार हे आपल्याला ट्रेडिशनली ब्लेस्ड फुल बॉडी वर्कआउट आहे. हं. त्याच्यामध्ये तुमचे सगळे मसल वर्कआउट होतात. प्रत्येक पोजमध्ये एक ब्रीदिंग टेक्निक आहे. हं. त्यामुळे ते फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल असे तिन्ही गोष्टी अलाइन करणारं वर्कआउट आहे. त्यामुळे तुम्ही 12 सूर्यनमस्कार घरात करा हं. आणि दॅट इज मोर देन इनफ खरी तुमच्या गोष्ट आहे. शरीराला पण आणि तुमच्या फिजिकल आणि ॲक्टिव्हिटीसाठी. सूर्यनमस्कार करताना मी चुकत नसेल तर सगळ्याच आपल्या अवयवांची स्ट्रेचिंग येस. होते आणि स्ट्रेचिंग होते, मसल मसल ॲक्टिव्हेट ॲक्टिव्हेट होतात, होतात. ब्रीदिंग व्यवस्थित होतं. व्हेरी ट्रू. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते, की ह्या सगळ्या म्हणजे आजकालच्या प्रॅक्टिसेस किंवा मे हं. बी सोशल मीडिया किंवा भरपूर डिजिटलायझेशन बरोबर. गोष्टी असतील. आपण कुठेतरी आपला आतला आवाज ऐकायचं विसरून गेलोय. हं. आणि त्या 2 व्हेरी ट्रू. गोष्टींमध्ये एक हं. एक्सरसाइजच्या कॉन्टेक्स्टनी, की तुम्ही म्हटला की सडन हायपोग्लायसिमिया, बेशुद्ध पडणं किंवा हार्ट अटॅक्स. हो. दुसरं आहे की न्यूट्रिशनली, हं. की आपण जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा हं. आपण खातच नाही. हं. आपण कुठेतरी स्वतःला नियमांमध्ये बांधलंय, की मी एवढेच कॅलरी खाणार, दिवसातून 5 वेळेस खाणार किंवा मी दर 2 तासाला खाणार. का? कारण की कुठल्यातरी हेल्थ एक्सपर्टनी सांगितलंय, कुठल्यातरी इन्फ्लुएन्सरनी सांगितलंय किंवा कुठल्यातरी डॉक्टरनी सांगितलंय. पण मला वाटतं की तुम्ही कुणालाही ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा
आधी आतून तुमचं शरीर काय म्हणते, की तुम्हाला कधी भूक लागते, तुम्हाला केवढं खाल्लं की बरं वाटतं, तुमचं फूड पोर्शन किती आहे. टीव्ही न बघता जर तुम्ही जेवला तर तुम्हाला ॲक्च्युअली कळेल की तुमच्या शरीराला किती किती गरज खायचंय आणि किती नाही खायचंय. हम्म. आणि ह्या सोबतच म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा करता तेव्हा दर 4 महिन्याला किंवा 6 महिन्याला एक आपलं पूर्ण बॉडी कम्प्लीट ब्लड चेकअप आणि पूर्ण ब्लड टेस्ट आणि जे आपण स्ट्रेस टेस्ट असते, हार्टची टेस्ट असते, पूर्ण ब्लड वर्कआउट, ब्लड पॅरामीटर्स हे जर तुम्ही दर 6 महिन्यातून एकदा बघितलं, तुमचं एज काहीही असू 30शी नंतर, तर तुम्हाला ॲक्च्युली कळेल की तुम्ही जे डाएट फॉलो करता, तुमची जी जीवनशैली आहे, तुमच्या ब्लड पॅरामीटर्सला कॉम्प्लिमेंट करते की नाही आणि ते हेल्दी पॅरामीटर्समध्ये आहे की नाही. कारण की हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. ॲस्थेटिक्स आणि बाहेरून आपण कसं दिसतोय हे तुम्ही बघायलाच नको. तुम्ही खरी ॲक्च्युली गोष्ट आहे. तुमचं बॉडी आतमधून आतून कशी दिसते आहे ती खूप important आणि आहे. त्याच्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंट करायला तुम्ही ॲस्थेटिक्स बघा, वेट लॉस करा, ते सगळं करा. पण बेसिक तुमचे क्लिअर पाहिजे, तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. खरी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आतला आवाज आणि तुमचे ब्लड पॅरामीटर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खरी गोष्ट आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की जी आपण फॉलो केली तर खऱ्या अर्थानं हो. म्हणजे ज्या गोष्टी कमी वयामध्ये होत आहेत त्या लवकर ऍटलिस्ट डिटेक्ट तरी होतील आणि Yes. त्याच्यावर आपण काम सुद्धा करू हो. शकतो. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. एक महत्वाची गोष्ट मला विचारायची आहे जी सुरुवातीला सुद्धा तुम्ही म्हटलं की झोप, आपलं स्ट्रेस किंवा अपुरी झोप आणि स्ट्रेस या 2 गोष्टीचा वजन वाढीवरती किंवा शुगर वरती एकंदरीत कसा परिणाम होतो आणि किती झोप आपल्याला असणं किंवा घेणं गरजेचं आहे आणि कट्टू स्ट्रेस लेवल आपण कशी मॅनेज करू शकतो. येस. येस. मला वाटतं ही पूर्ण रामायणाची कथा सुरू इथून होते खरी की गोष्ट तुमचे आहे. स्ट्रेस लेवल्स आणि झोप हम्म. ह्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये असतील तर तुम्ही मेंटली खूप छान राहाल आणि फिजिकली खूप छान राहाल. बरोबर. स्ट्रेस आणि कमी झोपेनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते की स्ट्रेसचे 2 कारणं असू शकतात. एक तर तुमचं मेंटल स्ट्रेस बिकॉज ऑफ वर्क प्रेशर, तुमचं हेक्टिक लाईफस्टाईल असेल, काहीही म्हणजे आजकाल तर मेंटल इश्यूज भरपूर आहेत खूप खरी आणि गोष्ट. त्याच्यासोबत मग त्याचा इफेक्ट तुमच्या झोपेवरती होतो. हम्म. झोप कमी लागते हम्म. आणि जेव्हा झोप कमी लागते किंवा कॉन्स्टंटली आपण कुठल्या गोष्टीसाठी स्ट्रेस करत असू, ओव्हर थिंकिंग करत असू, तर तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल नावाचा एक हॉर्मोन असतो, तो हम्म. वाढतो बरोबर. आणि एक्सेस कॉर्टिझॉल बॉडीमध्ये इन्फ्लेमेशनला ट्रिगर करतं. आणि ह्याचं एक मी छोटं एक्झाम्पल तुम्हाला सांगते. आपण जेव्हा रात्री झोपतो आणि आपल्याला एक वाईट स्वप्न येतं बरोबर. आणि त्या वाईट स्वप्नातून आपण असं एकदम घाबरून उठतो. बरोबर. उठल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व कराल तुम्हाला पॅल्पिटेशन्स असतील, घाम आलेला असेल, हो, हो. थोडंसं रियालिटीमध्ये यायला टाईम लागतो. पण ते स्वप्न होतं, ॲक्च्युली झालेलं नाही. मग का तुमचं हार्ट रेस झालं, का तुम्हाला घाम आला? बरोबर. कारण की इमॅजिनेशनलाही तुमची बॉडी रिॲक्ट करते. त्यामुळे झोप नाही झाली की ह्या गोष्टी जास्ती ट्रिगर होतात, कॉर्टिझॉल वाढतं आणि तुमची बॉडी कॉन्स्टंटली अशी फिअर, फाईट आणि फाईट झोनमध्ये असते, म्हणजे बरं. कॉन्झर्वेशन झोनमध्ये असते आणि मेटाबॉलिझम तुमचा सिम्पथेटिक मोडवरती शिफ्ट होतो फ्रॉम पॅरासिम्पथेटिक. म्हणजे बॉडीला असं वाटतं की आपल्यासमोर कॉन्स्टंटली डेंजर आहे. आपल्याला वाटतं ही माझी नॉर्मल लाईफस्टाईल आहे, पण ओव्हर थिंकिंग एन्झायटीमुळे आपल्या शरीराला आणि ब्रेनला काय वाटते की ही इमर्जन्सी झोन आहे. या इमर्जन्सी झोनमध्ये आपली बॉडी जास्ती फॅट स्टोरेज करते, कारण की आपल्या शरीराला काय वाटतं की कधीही आपल्याला पळायची गरज लागू काही शकते. होऊ त्यामुळे शकतं. लेट्स right, प्रिझर्व. right, right. तुम्ही कितीही डाएट केलं अशा वेळेस तुम्ही काकडी जरी खाल्ली तरी त्याचं स्टोरेजमध्येच कन्वर्ट होणार आहे. बॉडी वापरणार नाही, बॉडी रिलॅक्स्ड कधीच होणार नाही. मग या झोनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही इझिली जे फिक्स करू शकता ते तुमचं झोपेचं तुम्ही जे प्रमाण आहे. म्हणजे जर तुम्ही 5 तास 6 तास झोपत असाल तर ते 7.5-8 तासापर्यंत न्या. 7.5 ते 8 तास गुड पिरियड आहे झोपण्यासाठी. बरोबर. त्याच्यासोबतच तुम्ही झोपताना काय कन्झ्युम करताय. जर आपण मोबाईलवरती स्क्रोल करत असू झोपताना आणि त्याच्यामध्ये जर आपण रॅन्डम असे व्हायलन्सचे एक्स्ट्रीम व्हिडिओज बघून जर आपण झोपत असू, आपलं ब्रेन त्याच्यावरतीच मॅरिनेट होतं. त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी चांगलं ऐका. तुम्हाला जर देवीचे स्तोत्र, गणपतीचे स्तोत्र, जे काही व्हॉटेव्हर तुम्हाला जे काही काम करताय किंवा जी पॉझिटिव्हिटी जे तुम्हाला काही देईल. असेल, म्हणजे आजकाल युट्यूबवरती स्लीप मेडिटेशन्स आहेत, गाइडेड स्लीप मेडिटेशन्स आहेत. ते जरी तुम्ही लावून झोपला
ते चालू राहू दे, तुम्हाला कधी झोप झोप लागेल लागेल तुम्हाला कळेल. कळणारच नाही. Very पण true. तुम्ही कुठल्या माइंडसेटवरती तुमचं ब्रेन मॅरिनेट होते झोपताना, त्याचा स्लीप क्वालिटीवरती खूप फरक पडतो. हा. आणि हे जे कॉन्स्टंट स्ट्रेसमध्ये जे तुमचं ब्रेन वायरिंग आहे किंवा ओव्हर थिंकिंग आहे, ह्याला मदत करायला काही सप्लिमेंट्स पण आहेत आयुर्वेदामध्ये, ज्याला ॲडॉप्टोजेनिक हर्ब्स म्हणतात. जसं काही अश्वगंधा आहे, ब्राह्मी आहे, माक्का आहे. पण हे तेव्हा तुम्ही कन्सिडर करा जेव्हा ह्या गोष्टी नॅचरली तुम्ही फिक्स करू शकत करू नाही. शकत नाही. जर तुमचं इन्फ्लेमेशन जास्ती असेल हम्म. आणि जेव्हा बॉडी स्टोरेज प्रिझर्वेशन मोडमध्ये असेल, तेव्हा तुमची ओबेसिटी वाढणार, म्हणजे वेट गेन फास्ट होणार, ब्लड शुगर मॅनेज होणार नाही. तुम्ही छोटी गोष्ट ऑब्झर्व करा की ज्या दिवशी झोप झाली नसेल, तुम्ही त्या दिवशी ऑब्झर्व करा की तुम्हाला फूड क्रेविंग्स किती होतात. हो. खायची प्रचंड इच्छा होते आणि नॉर्मल खायची नाही, समोसा खा, हो. स्वीट खा. मला तर पाणीपुरी खायची खूप इच्छा होते जेव्हा झोप झालेली नसेल. सो कधीही मला अशी पाणीपुरी खायची इच्छा झाली की मी किती तास झोपले बघते. बिकॉज आपली ब्लड शुगर बॅलन्स पूर्ण असा अप डाऊन होतो. खरी त्यामुळे गोष्ट आहे. आपले जे क्रेविंग्ज असतात ना, ते आपल्या मेटाबॉलिझमवरती डिपेंड असतात. त्यामुळे मला वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि झोप कमी होणं तुमच्या अर्ध्या इश्यूजचं कारण आहे. त्यामुळे जेव्हा आपण झोप फिक्स करतो, तेव्हा बॉडी जेव्हा चांगल्या मेटाबॉलिक स्टेटमध्ये असते, तेव्हा नॅचरलीच तुमची बॉडी जंक फूडला अट्रॅक्ट नाही होणार. नॅचरलीच तुमच्या बॉडीला स्वीट्स खायची इच्छा नाही होणार. बरोबर. नॅचरलीच हेल्दी खाऊ वाटेल, की नॅचरलीच स्ट्रॉंग होऊ वाटेल. सो हे जे इन्स्टिंक्ट्स असतात, आपले इमोशन्स असतात, दे आर नॉट रॉंग. सो बरोबर. आपण थोडंसं मला वाटतं अंतर्मुख होऊन स्वतःचं थोडंसं ऐकायला पाहिजे, की एक्झॅक्टली काय चालू आहे. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. आणि ही खूप मोलाची मला असं वाटतं माहिती तुम्ही दिली. कारण आजकाल आपण मोबाईलवरती वगैरे म्हणजे झोपताना प्रत्येकाच्या हातामध्ये, भले तुम्ही लवकर जेवलात तरी हो. सुद्धा झोपेपर्यंत ते झोप येईपर्यंत सतत स्क्रोलिंग चालू असते. आणि जसं तुम्ही म्हणालात की इतक्या मिक्स गोष्टी आपण कन्झ्युम करतो की स्वप्न पडताना सुद्धा किंवा जेव्हा आपल्याला गाढ झोप लागत नाही Yes. तेव्हा पण त्या इतक्या मिक्स गोष्टी डोक्यामध्ये दिसत असतात ना, हो. की ज्या आपली स्ट्रेस लेवल जास्त वाढवतात. आणि त्याच्यासोबत अजून हो. एक गोष्ट मला सांगायची आहे, ही खूप सिम्पल ट्रिक आहे, सगळ्यांना युजफुल पण होईल, की आपल्या फोनच्या स्क्रीनमध्ये ना ब्लू लाईट असते. बरोबर आहे. ती ब्लू लाईट जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये आणि ब्रेनमध्ये जाते, तेव्हा आपल्या ब्रेनचं जे अंडरस्टँडिंग असतं की संध्याकाळ झाली आणि झोपायचं आहे, ते कुठेतरी पूर्ण डिस्टर्ब होतं. सो म्हणजे आयफोनमध्ये जर तुम्ही वापरत असाल, त्याच्यात एक सेटिंग आहे स्क्रीन लाईटमध्ये, हो. ट्रू टोन ऑन, ब्लू लाईट ऑन, म्हणजे नाईट मोड ऑन हां. आणि ब्राईटनेस कमी. बरोबर. 6 वाजेनंतर तुमचं ते ट्रू टोन ऑन पाहिजे, म्हणजे स्क्रीन तुमची पिवळी दिसायला पिवळी पाहिजे. दिसली नाईट पाहिजे. मोड ऑन पाहिजे. त्यांनीही, म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे, पण तुमची झोप लागायचं जे टाईम आहे ना, त्यांनी ते खूप कमी होईल. कारण की बरं. आपण जेव्हा कॉन्स्टंटली ब्लू लाईटला एक्सपोज्ड असतो, आपली झोप क्वालिटी पण खराब खरी होते आणि आपल्या ब्रेनला वाटतं अजून दिवसच चालू आहे. नॅचरल सर्काडियन जे रिदम असतं बॉडीचं, ते कुठेतरी डिस्टर्ब होतं. बर, म्हणजे केवढं मेकॅनिझम आहे त्याच्या मागे. खरी गोष्ट आहे. आणि अगदी मॅम, आता क्विक टिप जर तुम्हाला द्यायच्या असतील, जर तरुण वयामध्ये अनुवंशिकता आहे आणि मला डायबिटीज होऊ नये असं म्हणून जर आजच्या तरुण पिढीला तुम्हाला काही अशा क्विक 5 टिप्स द्यायच्यात की या तुम्ही फॉलो करा म्हणजे अगदी तुम्ही निश्चिंत राहू शकाल, तर काय द्याल? सो सुरुवातीला आणि सर्वप्रथम झोप चांगली पाहिजे. सो 7.5 ते 8 तास तुम्ही रोज झोपायला पाहिजे. दुसऱ्या दिवसातून तुम्ही 2दा जेवा आणि एक त्याच्यामध्ये स्नॅक्सही चालू आहे, पण 2 मील्स अ डे आणि 1 स्नॅक. तिसरं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, की तुम्हाला नॅचरली तुमच्या आहारामध्ये प्रोटीन वाढवायला लागेल. कारण की प्रोटीननी ब्लड शुगर चांगली इम्प्रूव्ह होते. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. चौथं आहे, जेवणानंतर 20 मिनिटं तुम्ही चालायला पाहिजे. आणि त्यांनी नॅचरली ब्लड शुगर बॅलन्स खूप छान वाढतो. आणि 5वा आणि खूप महत्त्वाचा, की सुरुवात तुमची फॅट फर्स्टनी व्हायला पाहिजे आणि गुड फॅट्स. सो अच्छा. जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलेलं, की तुम्ही तूप किंवा कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल, म्हणजे कच्ची घाणीचं खोबऱ्याचं तेल, या दोन्ही तुम्ही 1 दिवस तूप आणि 1 दिवस खोबरेल तेल 1 चमचा गरम पाण्यासोबत घेऊ शकता. त्यांनी डायबिटीज मॅनेजमेंटला आणि डायबिटीज प्रिव्हेंट करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्यानी काय होते, की दिवसभर जे तुमचे क्रेविंग्ज असतात ते कंट्रोलमध्ये राहतात. अच्छा. कारण की जेव्हा सकाळी आपण हेल्दी फॅट रिकाम्या पोटी घेतो, त्यांनी तुमची दिवसभराची ब्लड शुगर स्पाइक कंट्रोल होते.
खूप छोटी ट्रिक आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे. मी मागचे 15 वर्ष हे करतीये आणि अगदी त्यांनी लाँग टर्म इफेक्ट्स पण अँटी एजिंगमध्ये खूप चांगले होतात. त्यामुळे ह्या 5 गोष्टी मी अशा सांगितल्यात की ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. गरज नाही. तुम्ही आजपासून अगदी आत्तापासून सुरू करू शकता. खरंय खरंय आणि खूप मोलाचा असा त्यांनी सल्ला दिलाय. अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतं. मग त्यासाठी अशा 3 टिप की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. आता मला डायबिटीज आहे अशी ही ओके. सिच्युएशन आहे. हां. सो आता तुम्हाला जर डायबिटीज असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचं ब्लड वर्क करा आणि त्या डायबिटीजच्या लेवलप्रमाणे म्हणजे जी प्रत्येकाचं डायबिटीजची एक्सटेंट वेगळी असते, बरोबर. सिव्हिओरिटी वेगळी असते, त्याप्रमाणे तुम्हाला जर मेडिसिन सुरू करायचे असतील तर ते करा. पण त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा आहार चेंज करायला पाहिजे आणि आहार तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत मेडिसिनचा डोसेजही कमी करायला सुरू करा. अच्छा. तुमचा आहार आणि डायबिटीज मेडिसिन दोन्ही हँड इन हँड जायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी मी जी जेवणाची ऑर्डर सांगितली की सुरुवात तुम्ही फायबर म्हणजे सॅलडपासून करा, त्याच्यानंतर 1 वाटी वरण डाळ प्रोटीन घ्या, त्याच्यानंतर भाजी पोळी किंवा भाजी भाकरी किंवा भात आणि मग शेवटी जर तुम्हाला गोड खायची क्रेविंग असेल तर तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता किंवा आठवड्यातून एकदा स्वीट घेऊ शकता. पण ही जी ऑर्डर आहे ती अगदी इफेक्टिव्ह आहे. वा वा मस्त. आणि खऱ्या अर्थानं जसं मॅम बोलल्या आपण त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आपल्या मनातले प्रश्न किंवा आपल्या मनातले सो कॉल्ड शंका कुशंका यांचं निरसन त्यांनी अगदी म्हणजे विज्ञानाचा आधार घेऊन आणि सगळं आपल्या आसपासच आहे म्हणजे त्याच्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही हे सिद्ध केलंय. Yes. मॅम खऱ्या अर्थानं आपण गप्पा मारतोय आणि खूप मस्त वाटलं एकंदरीतच या थ्रू आउट पॉडकास्टमध्ये सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांचं निरसन झालं मी म्हणेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांच्या मनामध्ये ना याबाबत खूप शंका कुशंका असतात आणि ते सरळ गुगलवर जातात, हो. त्या गोष्टी सर्च करतात आणि एवढूशा गोष्टीचा एवढा मोठा प्रॉब्लेम करून आपली स्ट्रेस लेवल वाढवून घेतात. मला असं वाटतं जेव्हा हे मनामध्ये तुमच्या येईल तर हा पॉडकास्ट तर बघाच आणि थेट तुमच्या आहारतज्ञांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य तऱ्हेनं गाईड करू शकतात. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुमच्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही वेळ काढलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याबरोबर मारलेल्या आहेत. नाही, खूप खूप धन्यवाद. मला इथे तुम्ही खूप खूप धन्यवाद. मला इथे तुम्ही बोलवलं आणि ह्या विषयावरती अशा गप्पा मारायला मला खूप आवडतं. त्यामुळे धन्यवाद लोकमतलाही की मला बोलवलं आणि हा खूप महत्त्वाचा विषय ॲड्रेस केला. आणि लोकमत सखीवरती एवढं चांगलं काम चालू आहे, एवढे चांगले विषय येत आहेत, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. येस, थँक्यू सो मच. तर मंडळी हा आपला संपूर्ण एपिसोड तुम्हाला सुद्धा कसा वाटला मला सांगा. तुमच्या मनात इतर काही प्रश्न असतील आपण नक्की मॅमशी त्याविषयी बोलू आणि त्यावर जर तुम्हाला वेगळा काही पॉडकास्ट हवा असेल तर तेही कमेंट करून सांगा. बाकी हा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. भरपूर लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.